Good morning, everyone. काल काही होमवर्क होता का 30 रिएक्शन्स मध्ये? हा, इपॉक्साइड काय? व्हॉट इज इपॉक्साइड? ओके, साक्षी, वेदांत, ठीक आहे. बाकी सगळे व्हॉट इज इपॉक्साइड? ओके, वेदांत, व्हॉट इज इपॉक्साइड? बस तिघे झालं? बाकी सगळ्यांना तर आठवत पण नसेल होमवर्क होता. आर्या, व्हॉट इज इपॉक्साइड? स्नेहा, व्हॉट इज इपॉक्साइड? यश, 2 आर्या आहेत. ओके. Cyclic ethers are called as epoxide. Cyclic ethers are called as epoxides. जर असा क्वेश्चन आला तर हे आन्सर करता आणि एक्झाम्पल लिहिताना CH2O CH2 COC फक्त तो काय करायचा? सायक्लिक करायचा. सायक्लिक इपॉक्साइड. येस वैष्णवी, चलो समजलं. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड एज इपॉक्साइड्स. चलो, सो हा तुमचा क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला का मी? का सेपरेटच क्वेश्चन होता? चेक करा जरा, किंवा आजचा नवीन क्वेश्चन स्टार्ट करते. क्वेश्चन नंबर 11. Think on this question. How will you prepare आता मला पण नाही आठवत 11 कोणता होता. ठीक आहे, जाऊ दे. How will you prepare alcohols from carboxylic acids using H2 platinum? याला जर रिमाउंड करायचं असेल तर ते कोणता अल्कोहोल इन पर्टिक्युलर सांगतील. हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटॅनॉल, इट इज ब्युटॅन 1-ऑल फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड युजिंग H2PT. थिंक ऑन दिस. तुम्हाला आन्सर मध्ये काय काय लिहायचंय? कन्सिडर की हे तुम्हाला 2 मार्क्स या 3 मार्क्स मध्ये आलं. वैष्णवी करेक्ट आहे. हे तरी आठवलं ना? प्रायमरी अल्कोहोल टू कार्बोक्सिलिक ऍसिड जाऊ शकतो आपण युजिंग रिड्युसिंग एजंट. चार्ट मधला तिसरा पोर्शन, कालचा चार्ट मधला तिसरा पोर्शन, फ्रॉम कार्बोनिल्स. कार्बोनिल्स मध्ये 2 होते, फ्रॉम रिडक्शन आणि दुसरा ग्रिग्नार्ड. रिडक्शन मध्येच तिसरी लाईन, कार्बोक्सिलिक ऍसिड टू नो रिएक्शन, बट मी तरीही प्रिपेअर करू शकते. हाऊ कॅन आय प्रिपेअर? अल्टरनेटिव्ह वे आहे त्याला प्रिपेअर करण्याची. हाऊ कॅन आय प्रिपेअर?
कोणालाच नाही आठवत? ठीक आहे. नाही, साक्षी क्वेश्चन मध्ये बघ, मी असं म्हंटलय का लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाका? मयूर मी असं म्हंटलय का रेड हॉट कॉपर टाका? पक्का तुम्हाला H2 आणि पीटीच यूज करायचंय, हेच यूज करायचंय रिॲक्शन मध्ये. आणि ब्युटॅनॉलचा कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ब्युटॅनॉल बनलाच पाहिजे. हा, पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या. 2 स्टेप आहे, व्हेरी नाईस. पहिल्यांदा तो कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या की ज्याच्यापासून तुम्हाला ब्युटॅन 1 ऑल मिळू शकतं. कार्बनचा काउंट बदलायचा नाहीये. जेवढे कार्बन तुम्हाला प्रोडक्ट मध्ये पाहिजे, तर आधी आपण लिहून घेऊया. रिॲक्टंट कोण असायला पाहिजे? फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. सो रिॲक्टंट त्यांना हवाय कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल? प्रिपेअर अल्कोहोल म्हणजे प्रोडक्ट काय आहे? अल्कोहोल. कोणता अल्कोहोल सांगितलं आपल्याला? ब्युटॅन 1 ऑल. जर प्रोडक्ट मध्ये 4 कार्बन आहेत, तर रिॲक्टंट मध्ये पण 4च कार्बन पाहिजेत. 4 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड कोणता असतो? CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड OH, ब्युटॅनॉइक ऍसिड. येस, ब्युटॅनॉइक ऍसिड पासून आपल्याला ब्युटॅनॉलला जायचंय. डायरेक्टली आपण जाऊ शकत नाही. जर तुम्ही H2PT टाकला तर, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाकला असता, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, पटकन रिॲक्शन झाली असती. पण वर सांगितलं H2PTच वापरा. त्यासाठी काय करायला लागणार? कन्वर्ट दॅट ब्युटॅनॉइक ऍसिड. ब्युटॅनॉइक ऍसिड मध्ये एक स्मॉल अल्कोहोल ऍड करा. स्मॉल अल्कोहोल कोणता असतो? सगळ्यात छोटा अल्कोहोल कोणता आहे? मिथॅनॉल. सो दिलेल्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण स्मॉल अल्कोहोलचा मॉलिक्यूल ऍड करतोय. राईट. श्रेया सांग, आपण हा स्मॉल मिथॅनॉल, स्मॉल अल्कोहोल कशासाठी ऍड केला इथे? का ऍड केला आपण हा स्मॉल अल्कोहोल इथे? कुठली रिॲक्शन आहे ही? टू कन्वर्ट इट इनटू ईस्टर, म्हणजेच ईस्टरिफिकेशन आहे. व्हेरी नाईस. ईस्टर बनतोय म्हणजेच ईस्टरिफिकेशनची रिॲक्शन आहे ही. ईस्टरिफिकेशनच्या रिॲक्शन मध्ये काय रिमूव्ह होणार आहे? या दोन मॉलिक्युल्स मधून वॉटर रिमूव्ह होणार आहे. रिमूव्हल ऑफ वॉटर करायचंय आणि त्याच्यानंतर ते दोन्ही मॉलिक्युल्स फ्यूज होणार आहेत. ईस्टरिफिकेशन मध्ये तुमचा अल्कोहोलचा कोणता बॉन्ड ब्रेक होईल? हा वाला, OCH3 - H+. आणि इथे कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज आणि म्हणून OH-. दिस इज द वे दे आर गोइंग टू आयोनाइज. कार्बोनिल कार्बनच्या बेसला ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज बिकॉज इट इज इलेक्ट्रोफिलिक इन नेचर. मग इकडे झाला OH-. अल्कोहोल कसा डिसोसिएट करेल? H+, O-. सो वॉटर दिसलं सगळ्यांना. हा H इथे, हा OH इथे. रिमूव्ह करा HOH ला. रिमूव्ह करा HOH ला, काय दिसेल? CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड O. त्यानंतर OH लिहिणार का? OH नाही लिहायचा, OH रिमूव्ह केला. परत कोण लिहिणार? डायरेक्ट O. आणि त्याच्यानंतर CH3. काय H नाही लिहिला? कारण H पण रिमूव्ह केला. सो जे दोन पोर्शन काढलेत त्याला फिरवायचे आणि जस्ट अटॅच करून टाकलं. आणि दिस इज हाऊ आपला ईस्टर बनला. पण या ईस्टरचं नाव काय आहे? या ईस्टरचं नाव काय आहे? लॉंगेस्ट चेन कोणती आहे? ही. किती कार्बनची आहे? 1, 2, 3, 4. 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे, म्हणजे ब्युटॅनोएट आहे तो. ईस्टरचा एंड ब्युटॅनोएट आणि समोर कोण आहे? मिथाइल. सो नाव काय झालं? मिथाइल ब्युटॅनोएट. चला, स्टेप 1 मध्ये आपण ईस्टरिफिकेशन केलं आणि दिलेल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्जन करून घेतलं ईस्टर मध्ये.
दिलेल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्जन करून घेतलं ईस्टर मध्ये. आता काय, ईस्टर मध्ये तुम्ही H2PT टाकलं तरी पण चालेल. तोच ईस्टर घ्या, मिथाइल ब्युटॅनोएट, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि मिथाइल. मिथाइल ब्युटॅनोएट मध्ये H2 टाकलं तरी चालतं. डायरेक्टली कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये टाकलं असतं तर नो रिॲक्शन. म्हणून त्याचं कन्व्हर्जन ईस्टर मध्ये केलं. ईस्टर मध्ये केलं H2PT. आता हिंट काय आहे आपली, जेव्हा पण कार्बोनिल, कुठले कार्बोनिल आहेत, ईस्टर, ईस्टर वरती H2PT टाकल्यानंतर काय करायला सांगितलं, मी लेक्चर मध्ये तुम्हाला असं म्हटलेलं की या पॉइंट मध्ये तुम्हाला अल्डिहाइड्स मध्ये H2PT टाकावं लागेल, कधी कीटोन्स मध्ये H2PT टाकावं लागेल, कधी कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये सॉरी कधी कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करावं लागेल, तर कधी ईस्टर्सचं करावं लागेल. जेव्हा अल्डिहाइड्सचं करताय, रिडक्शन करायचंय, तर C डबल बॉन्ड O ला सर्कल करा, मनातल्या मनात हा बॉन्ड ब्रेक करायचा, वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन. कसं कन्वर्ट होईल ते, CH3, C खाली एक हायड्रोजन, H समोरचा हायड्रोजन असा काढते आणि वरती OH. कोण झाला हा, CH3 CH2OH. सिम्पली आय कॅन राईट इट ॲज CH3 CH2OH. मग आपण कन्क्लूड केलं की बाबा हा अल्डिहाइड घेतले आणि त्यांचं रिडक्शन केलं की आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटतात. असंच केलेलं ना युजिंग हिंट. कार्बोनिल बॉन्डला ब्रेक करायचं, वरती हायड्रोजन खाली हायड्रोजन, असंच केलेलं ना लेक्चर मध्ये. मग कीटोन्स मध्ये पण ते लागू होतं का की नाही होत? सेम हिंट मी कीटोन मध्ये यूज करते का, की याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट टाकला की कार्बोनिल बॉन्डला सर्कल करायचं, डबल बॉन्ड ब्रेक करायची, वरती एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन. सो असं दिसायला लागेल, CH3C खाली एक हायड्रोजन आहे, डबल बॉन्ड ब्रेक, वरती एक हायड्रोजन, CH3. दॅट इज कीटोन्सचं रिडक्शन केलं की आपल्याला काय भेटत होतं, 2 डिग्री अल्कोहोल. सो या हिंट्स करेक्ट आहेत का, आन्सर करा. असंच सांगितलेलं का? अरे करेक्ट आहेत का रॉंग आहेत? रिडक्शन असंच केलेलं का अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं? मग सेम कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तसंच करतोय का आपण? कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपण C डबल बॉन्ड O घ्यायचा, असं रफ करायचं, वर एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन, असं करतोय का आपण? येस ऑर नो? येस ऑर नो? आन्सर करा. नो. अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये आपण असं करतो आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि ईस्टर मध्ये कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक करायला सांगितला. कार्बोनिलच्या कार्बोनिल बेसला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हेन्स त्याच्या समोर काउंटर आयन निगेटिव्हली चार्ज. ईस्टर मध्ये पण कार्बोनिल कार्बनच्या नंतरचा बॉन्ड ब्रेक करायला शिकवलाय. कार्बोनिल कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या समोर निगेटिव्ह चार्ज, आणि रिडक्शन करायचंय म्हणून इकडे एक हायड्रोजन ऍड करायचा, इकडे एक हायड्रोजन ऍड करायचा. बघा कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, CH3 C डबल बॉन्ड O, समोर H आणि वॉटर बाहेर पडला. सिमिलरली ईस्टर कशामध्ये कन्वर्ट होणार, CH3 C डबल बॉन्ड O, इकडे एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन, इथे H आणि समोर काय तयार झाला, मिथॅनॉल, CH3OH. समजलं? हे पण रिडक्शनच आहे, हेही रिडक्शन आहे, पण कंपाऊंड बदलला, हिंट बदलली. आठवलं? लक्षात राहील इथून पुढे आता, विसरू नका. एवढा सिंपल हिंट दिलेत. मग हा ईस्टर आहे, तर कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक करायचा, इकडे एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन, काय बनेल, CH3 CH2 CH2
4th कार्बन C डबल बॉन्ड O बॉन्ड ब्रेक H आणि समोर CH3OH तुम्ही टाकलेला अल्कोहोल बाहेर पडला. CH3O आणि H, CH3O आणि H. आपण मिथेनॉल टाकलेला एक्स्ट्राचा, तो मिथेनॉल तुम्हाला परत आहे तसा प्रिझर्व झाला आणि हे काय बनलं? ब्युटॅनल. व्हेरी नाईस, ब्युटॅनल. आणि पुढे आपल्याला स्टेप 3 तुम्ही इथून सुद्धा कंटिन्यू करू शकता. मी इथूनच कंटिन्यू करते. कालच्या लेक्चरमध्ये बघितलं किंवा आताही बघितलं तुम्ही, अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल भेटतो. दॅट इज ब्युटॅनल मध्ये परत H2PT चाच सोर्स टाकला की अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड असल्यामुळे कार्बोनिल बॉन्डला सर्कल केलं, हा बॉन्ड इरेज करायचा हळूच, वरती एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन. सो ते तुम्ही नोटबुक मध्ये नाही, इमॅजिनेशन मध्ये करायचं. कसं दिसेल? CH3, CH2, CH2, खाली एक हायड्रोजन, वरती ऑक्सिजन, त्याला एक हायड्रोजन आणि समोरचा हायड्रोजन CH2 लिहिते डायरेक्ट. काय झालं? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, 4 कार्बन वाला अल्कोहोल, ब्युटॅन 1 ऑल, द डिझायर्ड प्रोडक्ट की जो मला बनवायला सांगितलेला. ओके. 2 मार्क्स मध्ये विचारलं तर फक्त रिॲक्शन्स लिहायच्या आणि 3 मार्क्स मध्ये विचारलं तर थोडंसं इंग्लिश वापरायचं त्याच्यामध्ये. Esters are treated with a small alcohol. It undergoes esterification to give methyl butanoate. Methyl butanoate can undergo reduction using H2PT to give aldehyde, which on further reduction gives primary alcohol. करू शकाल? नोट डाउन करा. Any doubts? ऋषिकेश समजला? प्रतीक? ओके. जयेश, काल पेपर चेक केला, मला असं वाटतं थोडंसं हँडरायटिंग वरती काम कर. नाही 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 नाही, वेट, 2 जयेश वेगवेगळे आहेत आय गेस. जयेशचं सरनेम खालने आहे ना. वेदांत, पेपर मध्ये काय झालं? स्टडी नव्हता केला? मला असं वाटलेलं की ह्यावेळी सगळ्यांचा स्कोर चांगला येईल. काही पेपर इतके डिसअपॉइंटिंग होते. आर्या, काय झालं? ठीक आहे. नाही मयूर, तुमचे पेपर शाहूनगरलाच आहेत. आज जाऊन कलेक्ट करून मग चेक करेन. आता चिंचवड संपले काल. वेदांत, मी काय म्हटलेलं क्लासमध्ये सुपरविजन करताना, की शाहूनगरची स्ट्रेंथ याच्याहून कमी येते, एक 20-22 मुलं येतील. शाहूनगरला टोटल 46 मुलांनी पेपर दिलाय. आपल्या चिंचवड पेक्षा जास्त, माहितीये? अरे असं नाही करायचं. आज नाही लर्न करणार तर तुम्ही कधी अभ्यास करणार आहे सांगा? जर तुम्ही या टेस्टला अभ्यास केला असता तर तुमचे 30 MCQ, 18 वन सेंटेन्स आणि जवळपास 8 मार्क्स 8 क्वेश्चन्स असतात बहुतेक सेक्शन बी मध्ये. 24 2 मार्क्सचे क्वेश्चन झाले असते.
सो थिंक, अभ्यास केला तर तुम्ही कुठेपर्यंत जाऊ शकता, नाही केला तर तुम्ही सगळ्यात मागे तिथेच राहणार. सो काही असू दे, थोडं टाइम काढायचं, थोडं टाइम. 1 सेंटेन्स पाठ करायला किती वेळ लागत होता रे? बरं, नोट डाऊन केलं का? जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12. वेट लेट मी थिंक. काल अल्कोहोल सगळे संपलेत आय गेस, है ना? इस्टरिफिकेशन चालू आहे, तर थोडंसं इस्टरिफिकेशन वरतीच आपण बोलूया. इस्टरिफिकेशन मध्ये कॉमन क्वेश्चन्स विचारते. इस्टरिफिकेशन्स मध्ये अल्कोहोलचा कोणता बॉन्ड ब्रेक होतो? इस्टरिफिकेशन मध्ये अल्कोहोलचा कोणता बॉन्ड ब्रेक होतो? कारण तुम्हाला माहिती आहे अल्कोहोलचे 2 बॉन्ड ब्रेक होत असतात. सम रिएक्शन्स इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ दिस बॉन्ड, सम रिएक्शन्स इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ दिस बॉन्ड. सो आता हिस्टरिफिकेशन आपण केलं तेव्हा कोणता, टाईप 1 ने गेलेलो की टाईप 2 ने? जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर टाईप मध्ये सांगा, टाईप 1 ने गेलेलो की टाईप 2 ने गेलेलो? बघा इकडे, हा आहे माझा मिथॅनॉल. कसा ब्रेक केलाय मी? O-H+, म्हणजेच अल्कॉक्साइड फर्स्ट टाईपने केलाय. मग याच्यामध्ये तुम्हाला पहिली रिएक्शन आहे चार्ट बनवायला घेताय. काल आपण चार्ट कोणाचा बनवलेला? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. हा चार्ट कोणाचे? रिएक्शन ऑफ अल्कोहोल. कालचा चार्ट होता प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आजचा चार्ट आहे रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोल आपला रिएक्टंट असणार आहे. अल्कोहोल आपला रिएक्टंट असणार आहे आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवायचे. त्याच्यामध्ये परत 2 टाइप, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ RO बॉन्ड, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ RO बॉन्ड and reactions involving breaking out of OH बॉन्ड. 2 केसेस आहेत त्याच्यामध्ये. पहिल्यांदा ही सगळ्यात सिंपल केस आहे, ही सांगते. जर तुम्ही R आणि O बॉन्ड ब्रेक केला तर असं बनेल का? R+OH-. And can anyone tell me what is R+? What is R+? कार्बन प्लस. मग कार्बनवर जेव्हा प्लस चार्ज येतो त्यालाच काय म्हणतात मयूर? व्हेरी नाईस साक्षी, कार्बोकॅटायन आहे. जेव्हा कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे तेव्हा त्याला आपण कार्बोकॅटायन म्हणणार आहे. मग कार्बोकॅटायन वाल्या रिएक्शन्स तुम्ही ऑलरेडी केलेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर होता. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह करत असताना आपण फ्रॉम अल्कोहोलच्या रिएक्शन्स केलेत. प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल्स. त्या सगळ्या रिएक्शन आहे अशा रिपीट येणार आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम अल्कोहोल्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतं युझिंग HX. युझिंग HX. ल्युकास रिएजंट टाकला असेल तुम्ही याच्यामध्ये, रिएक्शन सांगते कशी होती. पटपट आठवलं तर फास्ट मध्ये पुढे जाऊ, त्याच्या छोट्या गोष्टीमध्ये टाइम घालवायला नको. हे होतं काहीतरी CH3 C CH3 H CH2 OH CH3. हा अल्कोहोल आहे. याच्यामध्ये मी HX टाकणार आहे. HX म्हणजे HCl, HBr किंवा HI. मी प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळा रिएजंट सांगितला. HCl जर तुम्ही टाकत असाल तर तो 2 डिग्री अल्कोहोल आहे. 2 डिग्री अल्कोहोल असेल तरी तुम्हाला ल्युकास रिएजंट टाकावा लागतो. फक्त एवढंच आहे की कॉन्सन्ट्रेटेड HCl नाही जरी टाकलं तरी चालेल,
HCl नॉर्मल कॉन्सन्ट्रेशनचं प्लस अनहायड्रस झिंक क्लोराईड. आणि मग तुम्ही म्हणायचा मॅम दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. OH मायनस ला कोण सबस्टिट्यूट करणार आहे? Cl मायनस. पण डायरेक्ट करणार की मेकॅनिझमने करणार? डायरेक्ट करणार की मेकॅनिझमने करणार? जर तुम्हाला 2 डिग्री लिहून पण दिलेलं 2 डिग्री अल्कोहोल आला, 2 डिग्री सबस्ट्रेट आला, 2 डिग्री अल्काइल हॅलाइड येऊ दे, मेकॅनिझम करायची. मेकॅनिझम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? लिव्हिंग ग्रुपला जाऊ दे आधी. जो जाणार आहे ना त्याला आधी जाऊ दे. तो गेल्यानंतर बघा ब्रेक कोणता बॉन्ड केलाय? कार्बन ऑक्सिजन दिसतोय. मी तेच सांगितलेलं या रिएक्शन्स मध्ये कोणता बॉन्ड ब्रेक होतो? कार्बन आणि ऑक्सिजन मधला. कार्बन आणि ऑक्सिजन मधला. इथे पण तेच आहे, कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक. ज्याला जायचंय त्याला आधी जाऊ दे. त्याच्यानंतर काय होईल? CH3 CH CH3 CH CH3. तो गेल्यानंतर ओवर मायनस तर कार्बनवर पॉझिटिव्ह. हा बनला तुमचा कार्बोकेटायन. हा बनला तुमचा कार्बोकेटायन. कार्बोकेटायन स्टेबल आहे का? हा किती डिग्रीचा कार्बोकेटायन आहे? जर तुमचा अल्कोहोल 2 डिग्रीचा आहे तर पहिला कार्बोकेटायन पण 2 डिग्रीचाच बनला. पण मी याचा 3 डिग्री करू शकते की नाही? कॅन आय मेक 3 डिग्री आउट ऑफ दिस 2 डिग्री कार्बोकेटायन? कसं ओळखलं 2 डिग्री आहे? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन वरती आहे तो पुढे 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन वरती आहे तो पुढे मागे 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे. हेन्स इट इज 2 डिग्री. बट मी याचा 3 डिग्री करू शकते. बाय विच मेथड श्रेया? करेक्ट आहे वैष्णवी, बाय हायड्राइड शिफ्ट. कार्बोकॅटायनच्या शेजारच्या कार्बनवर हायड्रोजन आहे का विचारायचं. काकू तुमच्या घरात हायड्रोजन आहे का? मग काकू म्हणतात आहे. मग म्हणायचं द्या आम्हाला. तो हायड्रोजन त्यांच्याकडून घ्यायचा आणि आपण त्यांना पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. हायड्रोजन घ्यायचा, पॉझिटिव्ह चार्ज तिकडे द्यायचा. आणि यालाच काय म्हणायचं असतं? हायड्राइड शिफ्ट. H मायनस घेतोय आपण त्यांच्याकडून. सो H मायनस शिफ्ट और हायड्राइड शिफ्ट. चेंज काय झालं स्ट्रक्चर मध्ये? CH3 हायड्रोजन गेला वरती, CH3 त्याच्यावर काय आलं? पॉझिटिव्ह. समोर CH होता, हायड्रोजन आला, CH2 झाला, CH3. हायड्राइड शिफ्ट नंतर पण कार्बोकॅटायन आहे, पण तो कार्बोकॅटायन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की तो पुढे 3 कार्बन्सना डायरेक्टली अटॅच्ड आहे. हेन्स तो बनला 3 डिग्री कार्बोकॅटायन. 3 डिग्री कार्बोकॅटायन जसा बनेल तसं काय करणार आता आपण? आता माझा न्यूक्लिओफाईल आरामात अटॅक करू शकतो. कोण आहे न्यूक्लिओफाईल? HCl मायनस, दॅट इज Cl मायनस इज माय न्यूक्लिओफाईल. कुठे अटॅक करेल? कार्बोकॅटायन वरती. प्रोडक्ट काय बनेल? CH3 C वरती काय आहे? CH3. इकडे काय आहे? CH2 CH3. खाली कोण लागला? Cl मायनस. आता Cl झाला. सो याला क्वेश्चन करताना असं क्वेश्चन नंबर 10, हाऊ विल यू प्रिपेअर किंवा कन्वर्ट 3-मिथाइल ब्युटॅन टू ऑल. लगेच कळतं 2 डिग्री आहे. 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. क्वेश्चन लिहिताना असा लिहा, क्वेश्चन नंबर 12 आणि देन त्याचा आन्सर. समजलाय सगळ्यांना? सो HCl जसं टाकलं तसं मी HBr टाकू शकते, तसं मी HI टाकू शकते, बट मी HF टाकू शकते का? नो. का नाही टाकू शकत?
जसं आता एरो वरती तुम्ही HCl टाकलं, तसंच आपण HBr पण टाकू शकतो, तसंच आपण HI पण टाकू शकतो, बट नेव्हर HF. वाय नॉट HF? बिकॉज इट गिव्ह एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन्स, राईट. मग प्रायमरी वरती, सेकंडरी वरती आणि टर्शरी वरती वेगवेगळं काम करतात. प्रायमरी अल्कोहोल घेतला असेल तर तुम्हाला HCl नुसता असं टाकून चालेल का? प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि नुसता HCl त्याच्यामध्ये टाकला आणि झाली रिॲक्शन, असं होतं का? तर प्रायमरी रिॲक्टिव्ह नसतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टाकत असताना तुम्हाला ल्युकास रिएजंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 टाकावं लागतं. 2 डिग्री मध्ये तो कॉन्सन्ट्रेटेड तितका कॉन्सन्ट्रेटेड टाकायची गरज नाही. सो कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2 लिहिलं तरी चालेल किंवा डायल्यूट HCl ने सुद्धा तिथे काम होईल. आणि 3 डिग्री मध्ये तर कॅटलिस्ट टाकायची पण गरज नाही, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये HCl टाकलं आणि थोडंसं हिटिंग केलं तरी सुद्धा रिॲक्शन होते, कारण 3 डिग्री सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतात. आणि परत काम तर तेच करायचंय, कार्बोकॅटायन बनवायचा, चेक करायचं स्टॅबिलिटी आणि त्याच्या पुढे प्रोसीड करायचं. मेकॅनिझम समजली आहे सगळ्यांना? रिॲक्शन करायची कशी? आता मी व्यवस्थित रिएजंट डिफाइन करून सांगते, कधी कोणता रिएजंट टाकायचा. मग सिमिलरली क्वेश्चन विचारते, प्रायमरी मध्ये मी डायरेक्ट असा HBr टाकला तर चालेल का? प्रायमरी अल्कोहोल आहे आणि हा घ्या HBr असा बॉटलमध्ये ठेवलाय, लॅबमध्ये आणला, HBr घेतलं आणि ओतला. HBr काय आहे? लिक्विड आहे. सो मग ओतलं म्हटलं, घेतला आणि टाकला. होतं का असं? नाही. HBr लॅब मध्ये असं अवेलेबल आहे का तुमच्यासाठी? ऑलरेडी बनवून ठेवलाय मॅमनी? नाही. इन सिटू बनवावा लागतो. NaBr, येस, व्हेरी नाईस. NaBr प्लस H2SO4. कसला? कॉन्सन्ट्रेटेड. 2 डिग्री मध्ये NaBr प्लस डायल्यूट H2SO4 पण चालतो. खालीपर्यंत सेम करायचंय, कारण हा काय कॅटलिस्ट आहे का रे की बाबा 3 डिग्री आला आता NaBr प्लस H2SO4 नाही लागत असं म्हणायला? तो कॅटलिस्ट नाहीये, ते इन सिटू प्रिपरेशन आहे. मग प्रायमरीला पण लागणार, तर सेकंडरीला पण लागणार आणि टर्शरीला पण लागणार. समजलं का? तो काही कॅटलिस्ट नाहीये की असं म्हणायला की प्रायमरी इन सिटू बनवू, सेकंडरी इन सिटू बनवू, टर्शरीला काही इन सिटू बनवायची गरज नाही. इन सिटू बनवतोच यासाठी की HBr डायरेक्टली अवेलेबल नाही. रिॲक्शन ज्यावेळी करताय त्यावेळी तिथे NaBr प्लस H2SO4 टाकायचं, जेणेकरून H2SO4 मधला H आणि NaBr मधला Na HBr बनवतील. HBr बनवला, HBr बनला, HBr बनला. सो तिन्हीलाही लिहिलं. आणि लास्ट HI टाकायचंय प्रायमरी वरती, सेकंडरी वरती, टर्शरी वरती. सेम याच्यासारखं काम. इथे NaBr प्लस H2SO4 टाकलंय, इथे काय टाकताय तुम्ही? Ki, सोडियम ब्रोमाइड, इकडे पोटॅशियम आयोडाइड. H2SO4 टाकून चालत नाही, त्याऐवजी काय टाकावं लागतं? H2SO4 टाकलं तर डिहायड्रेशन होईल. मग काय टाकावं लागतं? येस, ऍसिडच टाकायचंय, बट फॉस्फरिक ऍसिड. एक मिनिट, ऍसिडच टाकायचंय, बट फक्त कोणता ऍसिड? फॉस्फरिक ऍसिड. आता मला ऑप्शन मध्ये 2 फॉर्म्युले दिसतात. H3PO4 काही जण म्हणतात, काही जण H3PO3 म्हणतात. करेक्ट कोणतं आहे? फॉस्फरिक ऍसिड. फॉस्फरिक ऍसिड H3PO4. H3PO4. H3PO4.
ठीक आहे. सो KI प्लस H3PO4 करायचंय. ते तुम्हाला विचारतील KI प्लस इथे NaI चालतो का? चालतो. इथे NaI चालतो का? चालतो. इथे NaI चालतो का? चालतो. चला मग इथे H2SO4 चालतं का? नाही चालत. का? H2SO4 डिहायड्रेशन करेल. डिहायड्रेशन करेल. समजलं चार्ट? सो हे सगळं लिहायचंय तुम्हाला युजिंग HX मध्ये. मी एकाचीच मेकॅनिझम सांगितली आहे. परत आता रिॲक्टंट कोणताही येऊ दे तुम्हाला सेम करायचं. हायड्राइड शिफ्ट आणि मिथाइल शिफ्ट दोन कन्सेप्ट असतात. प्रायोरिटी कोणाला द्यायची असते? येस. जेव्हा कार्बोकॅटायन बनतो शेजारच्या कार्बनकडे आधी हायड्रोजन आहे का बघायचं. हायड्रोजन असेल तर हायड्राइड शिफ्ट करायचं. हायड्रोजन नसेल तर मिथाइल शिफ्ट. ठीक आहे. युजिंग HX क्लिअर असेल. आता बाकीचे आठवत असेल तर मला डायरेक्ट आठवतंय म्हणून सांगा. युजिंग फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स, युजिंग फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स. आठवतात का या रिॲक्शन? कारण याच्यामध्ये मेकॅनिझमची गरजच नाहीये. नो मेकॅनिझम नीडेड. तुम्ही डायरेक्टली जिथे OH लागलाय ना OH काढायचा आणि डायरेक्टली तुमचा हॅलोजन लावायचा. इथे मेकॅनिझमची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन घेते. क्वेश्चन नंबर 13. What is action of PCl3? What is action of red phosphorus plus Br2 on propan 1 ऑल किंवा चला प्रोपॅन 2 ऑल की मॅम 2 डिग्री घ्या. 1 डिग्रीला तसंही कधी आपण मेकॅनिझम करत नाही. प्रोपॅन 2 ऑल घेतला CH3 CH CH3 OH. व्हॉट इज ऍक्शन ऑफ कोणाची ऍक्शन? रेड फॉस्फरस प्लस Br2. रेड फॉस्फरस प्लस Br2 काय आहे? P प्लस Br2 PBr3 बनतो. PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड इज अनस्टेबल कंपाऊंड आणि अनस्टेबल असल्यामुळे त्याला इन सिटू बनवला युजिंग रेड फॉस्फरस प्लस Br2. एक्झॅक्टली याच्यासारखा अजून कोण बनवायला लागतो रे? PCl3 ला इन सिटू लागतं का? नाही. का? तो स्टेबल आहे. डायरेक्टली PCl3 अवेलेबल असतो. पण PI3 अवेलेबल असतो का? नाही. तो कसा बनवायचा? रेड फॉस्फरस प्लस I2. PBr3 अवेलेबल असतो का? नाही. कसा बनवायचा? रेड फॉस्फरस प्लस Br2. आणि दिस इज हाऊ मला इथे PBr3 बनला. हा ब्रोमिनेटिंग एजंट आहे. डायरेक्टली OH जिथे आहे तिथून काढायचा, काही बघायची गरज नाही. आणि त्याच्या ठिकाणी कोण लावायचं? Br. त्याच्या ठिकाणी कोण लावायचं? Br. आता बाय प्रोडक्ट्स कोण आहेत याच्यासाठी पाठांतर करून जाणार आहे का? रेड फॉस्फरस हे आहे लर्न करून जाणार आहे का? विचार करायचं की पहिल्यामधून O आणि H बाहेर पडलाय आणि PBr3 मधून एकच Br आत गेलाय, म्हणजे एक P आणि 2 Br अजूनही बाहेर आहेत. बरोबर आहे का? पहिल्या मॉलिक्यूल मधून O आणि H बाहेर आलाय. PBr3 मधून एकच Br आतमध्ये गेलाय. सो उरलेले 2 Br अजूनही बाहेर आहेत. मग ह्या 5 ऍटम्स पासून पॉसिबल कंपाऊंड्स तुम्ही काय काय बनवू शकता? एक तर इथे दिसतोय HBr, ल्या हायड्रोब्रोमिक ऍसिड, आणि बाकीचे काय आहे? POBr. These are the possible products. सगळ्यांसाठी आता हेच करायचंय. सगळ्यांसाठी आता हेच करायचंय. कधी तुम्ही PI3 टाकला तर HI आणि POI हे प्रोडक्ट्स बनतील.
क्लिअर आहे? स्क्रीनशॉट्स घेते फक्त. क्लिअर आहे का सांगा सगळेजण. चलो, सो हे झाले ट्राय हॅलाइड्स. पेंटा हॅलाइड्स मध्ये एकच एक्झाम्पल आहे, कोणतं? ट्राय हॅलाइड किती आहेत? तिन्ही पण आहेत. PCl3 आहे, PBr3 पण एक्झिस्ट करतो पण इन सिटू, PI3 पण एक्झिस्ट करतो पण तसं PX5 मध्ये नाही, फक्त PCl5च एक्झिस्ट करतो. आणि जेव्हा मी PCl5 च्या रिॲक्शन्स करतेय तेव्हा तुम्हाला बाय प्रोडक्ट बनवता येईल का? प्रोडक्ट तर आता आरामात बनवाल है ना, प्रोडक्ट तर आता आरामात बनवाल. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज ऍक्शन ऑफ PCl5 on 2-methyl butan 2-ol? So 2-methyl butan 2-ol. This is 2 ला मिथाइल, ब्युटॅन 2-ol, 2 ला OH, आणि ब्युटॅन म्हणजे लॉंग चेन मध्ये 4 कार्बन, 1 2 3 4. याच्यावरती कशाची ऍक्शन? PCl5. इन सिटू वगैरे काही नाही, डायरेक्ट काय होणार? मेकॅनिझम करायची का? नाही, डायरेक्टली Cl लावायचा. कसं होणार आहे? CH3 C CH3, इथून OH गेला, Cl आला, समोर CH2 CH3. बाय प्रोडक्ट्स काय बनतील? परत सेम लॉजिक अप्लाय कराल का? O बाहेर आलाय, H बाहेर आलाय, PCl5 मधून एकच Cl आत गेलाय, सो P Cl 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 Cl, 4 Cl, इतके सारे ऍटम्स बाहेर आहेत. मेक अ कॉम्बिनेशन. मग आज सारखं करू, H आणि Cl, आणि बाकीचं काय होणार आहे रे? मग एक तर ऍसिड बनतो. आता POCl1 Cl2 Cl3, किती झाले? POCl3. व्हेरी नाईस. सो तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, इवन सीईटी मध्ये, इवन एंट्रन्स मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन which of the following reaction has किंवा have no rearrangement? खालीलपैकी कोणत्या रिएक्शन मध्ये रिअरेंजमेंट नाहीये? आणि पहिली रिएक्शन दिली असेल, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल using HX. B, preparation of alkyl halide from alcohol using PCl5. C, preparation of alkyl halide from alcohol using PX3 म्हणजेच PBr3 PI3 काही असेल. D, both B and C. both B and C. रिअरेंजमेंट नाही म्हणजे कार्बोकॅटायन बनणारच नाही, किंवा कार्बोकॅटायन बनतो पण तो रिअरेंज होत नाही, आहे असा राहतो. नो हायड्राइड शिफ्ट, नो मिथाइल शिफ्ट. कोणामध्ये? डी. डी. सिमिलरली सांगते, अजून कोणाकोणामध्ये नो रिअरेंजमेंट असते. मी आता लिहिते, फॉलोइंग रिएक्शन्स हॅव नो रिअरेंजमेंट. क्वेश्चन नाही करत आहे, त्याला नोट बनवू. नोट. फॉलोइंग रिएक्शन्स हॅव नो रिअरेंजमेंट. कोणते कोणते? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युझिंग थायोनिल क्लोराइड, पण माहितीये ना, आपण परवा बघितलं. SOCl2. थायोनिल क्लोराइड मध्ये नाही, PCl5 मध्ये नाही, PX3 मध्ये नाही. या तिन्ही रिएक्शन मध्ये नो मेकॅनिझम, नो रिअरेंजमेंट. ठीक आहे. नो हायड्राइड शिफ्ट, नो मिथाइल शिफ्ट. नोट करा.
आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की तुम्ही जर टेक्स्टबुक ओपन केली किंवा क्वेश्चन बँक ओपन केली की तुम्हाला असं वाटेल अरे अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये काही फार क्वेश्चन दिलेच नाहीयेत. का दिलेले नाहीयेत? अर्धा चॅप्टर अल्कोहोल फिनॉल इथर याच्यासारखा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सारखा. बघितलं ना, हे सगळं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि अशा खूप रिॲक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये केले. आणि अर्धा चॅप्टर आहे असा पुढच्या मध्ये अल्डिहाइड कीटोन्स मध्ये. त्यामुळे अल्कोहोलच्या चॅप्टर मध्ये जास्त रिॲक्शन्स दिसत नाहीयेत. नोट डाऊन केलं की मला कळवा. झालं की या चार्टला फक्त कंप्लीट करा. इथे लास्ट वन कोण असतं? युजिंग thionyl chloride SOCl2. अगेन नो मेकॅनिझम, नो रिअरेंजमेंट. वरती नो मेकॅनिझम लिहिलंय, इथे पण लिहिते नो मेकॅनिझम. लक्षात ठेवा नो मेकॅनिझम म्हणजेच काय आहे? नो रिअरेंजमेंट. ओके, कोणत्या पेजवरचं नोट डाऊन करताय ते पण सांगा मला. या पेजवरचं नोट डाऊन करताय? डन. नेक्स्ट. हे झालं क्वेश्चन नंबर 13. काय राहिलं का बघा. बाय प्रोडक्ट, ऑल पॉसिबल रिएजंट्स, कोण स्टेबल आहे कोण इन सिटू आहे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय राहिलं का बघा. सॉरी. डन. चला, सो तुम्हाला आता ह्या रिॲक्शन्स तर समजल्या की पहिलं होतं युजिंग HX, युजिंग PCl3, PCl5, युजिंग SOCl2. ठीक आहे. या सगळ्या रिॲक्शन्स इथे परत आहे अशा रिवाइज होतात. त्याच्यानंतर फ्रॉम अल्कीन पण आपण केलं याच्यामध्येच. फ्रॉम अल्कोहोलच बट अल्कीन बनवली आपण, ज्याला आपण म्हणायचो की एलिमिनेशन करणार आहे आपण याच्यातून. बघा आठवतंय का? 4 टाकू का याच्यामध्येच? फ्रॉम अल्कोहोल पण कोणती रिॲक्शन करायची? एलिमिनेशन. काय नाव देऊ याला? डिहायड्रेशन. इथेच लिहून देते. डिहायड्रेशन. तुम्हाला अल्कोहोल दिला असणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये फ्रॉम अल्कोहोल. सो रिॲक्टंट सगळे अल्कोहोल आहेत. सो कोणताही जर अल्कोहोल दिला तुम्हाला CH3, CH, OH, CH3, छोटा अल्कोहोल घेते कारण जागा कमी आहे. याच्यामध्ये डिहायड्रेशन करण्यासाठी मी काय टाकते? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. पण काल आपण त्याचे अल्टरनेटिव्ह पण शिकलो. डिहायड्रेशन करायला फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 नीच काम होतं असं काय आहे का? अजून एक कोणतरी आहे P2O5. P2O5 पण काय आहे? डिहायड्रेटिंग एजंट आहे. सो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं किंवा P2O5 टाकलं आणि व्हेरी नाईस. अजून काय होता? बाकी सगळे. अजून एक होता, क्विकली सांगा. परत रेड हॉट कॉपर. अरे रेड हॉट कॉपरला एक कंडिशन आहे की नाही? रेड हॉट कॉपर कोणावरती काम करतो श्रेया? फक्त रेड हॉट कॉपर डिहायड्रेशन करतो, आय ऍग्री.
बट फक्त कोणावरती करतो? काल त्यासाठी तर एवढ्या रिॲक्शन शिकवल्या. सांगा सगळेजण कोणावरती करतो रेड हॉट कॉपर? 3 डिग्रीवर. प्रायमरी अल्कोहोलवर करतो का तो? सेकंडरी अल्कोहोलवर करतो का तो? मग रेड हॉट कॉपर नाही लिहिणार मी, कंडिशन आहे तिथे. वैष्णवी करेक्ट आहे. बघा नोटबुकचे पानं पलटा. P2O5 सोबत अजून एक नवीन शिकवलाय, रेड हॉट अल्युमिना Al2O3. रिवाइज नाही केलं याचा अर्थ काल. Al2O3 याच्यात पण कोणता बॉन्ड? तुम्ही रिॲक्शन शिकू नका, बॉन्ड कोणता ब्रेक होतोय बघा. काय करताय रे? कार्बन आणि ऑक्सिजन मधला हा बॉन्ड ब्रेक होतो, OH बाहेर जातो. अल्फा वरून OH बाहेर जातो आणि बीटा वरून H. पण कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड तुटला का एवढंच बघायचंय आपल्याला. तुटला का? तुटला. काय बनलं? CH3. इथे काय राहिलं? CH. समोर काय राहिलं? CH2. आणि दोघांच्या मध्ये काय घेतली? डबल बॉन्ड. सो अल्कोहोल पासून डिहायड्रेशन करून मी अल्कीन मिळवली. पण हे करत असताना अल्कोहोलचा कोणता बॉन्ड ब्रेक झालाय? अल्कोहोलचा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झालाय. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. सो या सगळ्यांमध्ये कार्बोकॅटायनचं जनरेशन होतं. समजलं? समजलं का? तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. राईट किंवा मेन्शन द रिएक्शन्स इन विच देयर इज ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. कोणत्या कोणत्या रिएक्शन मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो? तुम्ही म्हणणार इन प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड युजिंग HX, युजिंग PX3PX5, युजिंग SOCl2 and in preparation of alkene from alcohol using dehydrating agent. या 4 रिएक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये काय होणार आहे? कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे. ओके, क्लिअर आहे? ठीक आहे. मी तुम्हाला असं बोललेले आठवतंय, मी मेकॅनिझम तुम्हाला कितीही कधीही शिकवल्या तरी तुम्ही त्या विसराल. म्हणून मी तुम्हाला हेही सांगितलेलं की अख्ख्या टेक्स्टबुक मध्ये 2 ते 3च मेकॅनिझम आहेत आणि त्यातली पहिली मेकॅनिझम मी तुम्हाला आज परत इन डिटेल सांगतेय, डिहायड्रेशनची. आणि आज ही मेकॅनिझम तुम्ही परफेक्ट करताय. डेट नोट डाऊन करा, 25 जानेवारीला मी तुम्हाला डिहायड्रेशनची मेकॅनिझम शिकवतीये, जी की तुम्ही विसरायची नाही. कारण जर पेपर टफ निघाला बोर्ड एक्झामचा तर नक्कीच, टफ इन द सेन्स अख्खा पेपर टफ निघत नाही, पण 7 ते 8 मार्क असे असतात की फक्त आणि फक्त ज्या मुलांचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे किंवा जे मुलं कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग आहेत त्यांनाच ते करता येतं. फॉर एक्झाम्पल, पहिला प्रश्न, डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. करा नोट. क्वेश्चन नंबर 12, 13, 14 आणि आता घ्या 15. क्वेश्चन नंबर 15, स्टेट मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. बघा, रेडी आहात का? विल स्टार्ट विथ द मेकॅनिझम. जस्ट कन्फर्म करते एकदा का डिहायड्रेशन आहे का. कालच पाहिल्यासारखं झालेलं कुठेतरी, बट आय डोंट रिमेंबर ना. असेल पक्का असेल. मला आठवतंय एक ईस्टर मध्ये आणि एक 2 याच्यात आहेत. जाऊ दे, आपण करू. ठीक आहे. स्टेट मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. स्टेप 1,
स्टेपला नाव नंतर तुम्ही द्यायचं, कारण तुमचं लक्ष आहे की नाही ते मला समजलं पाहिजे. स्टेप 1चं नाव तुम्ही देताय, मी तुम्हाला स्टेप करून दाखवते. रेडी आहात सगळे? सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवर. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आहे, तर पहिल्यांदा अल्कोहोल घ्या. मेकॅनिझम करत असताना जनरल रिप्रेझेंटेशन्सनी करू आपण. अल्कोहोल ROH. पण ROH मध्ये तुम्ही आधी काय टाकलं रे? कोणता रिएजंट टाकलाय? डिहायड्रेटिंग रिएजंट कोण टाकलाय? H2SO4. H2SO4 is an acid. So can I write H plus? H2SO4 ऍसिड आहे, सो मी H प्लस फक्त लिहिते ना. मेकॅनिझम मध्ये रिप्रेझेंटेशन दाखवायचे असतात, भरमसाठपणा लिहायचा नसतो. अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन आहे ROH, ऍसिडचं रिप्रेझेंटेशन आहे H प्लस. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजन वरती लोन पेर आहे. ऑक्सिजन वरती किती लोन पेर असतात? 2. आणि मग काय रे? लोन पेर म्हणजे निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जला दिसतंय की ॲरो वरती पॉझिटिव्ह चार्ज बसलाय. लोन पेर म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते 2 इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत, त्यांना दिसतंय की पॉझिटिव्ह चार्ज बसलाय. ते गेले, त्या पॉझिटिव्ह चार्जला घेऊन आले. ते गेले आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला घेऊन आले. म्हणजे आता हे असं झालं की नवऱ्या मुलाला मुलगी पसंत आहे, डायरेक्ट घेऊन यायचं. मग घरवाले काय करतात ते नंतर बघू. पहिलं काम आवडली तर घेऊन आली. सो लेट अस चेक काय होतं. ROH. अजून काय केला? लोन पेर जाऊन त्या H ला आणलं. खालची लोन पेर ऍज इट इज, ती नाही गेली बाबा, तिची नाही हिंमत झाली कुठं जायची. पण जसं हायड्रोजन आलाय, हायड्रोजन सोबत त्याचा पॉझिटिव्ह चार्ज पण आला ना. सो तो पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला आता? ऑक्सिजनवर. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स गेले, इलेक्ट्रॉन कमी झालेत, म्हणून चार्ज कुठला आला तिथे? पॉझिटिव्ह. फर्स्ट स्टेप सगळ्यांना क्लिअर आहे? फर्स्ट स्टेप सगळ्यांना क्लिअर आहे? काय काय केलं? अल्कोहोल मध्ये ऍसिड टाकलं अँड देन आय फॉर्म दिस कंपाऊंड. मग मी असं म्हणू शकते का ऍसिडचा H प्लस म्हणजेच काय आहे? प्रोटॉन. H प्लसला तुम्ही काय म्हणताय? आयोनिक इक्विलिब्रिया शिकवते, H प्लस म्हणजे प्रोटॉन. कॅन आय से प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल आहे याचं नाव. स्टेप नंबर 1, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. नाव लक्षात आलं? प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल का म्हटलं? चला तर मग आता जाऊ स्टेप 2 ला. परत स्क्रीनवरती लक्ष. सगळ्या गोष्टी पटत असतील तर नंतर मला येस म्हणून सांगा. सेकंड स्टेपची सुरुवात तिथून करायची जिथे फर्स्ट स्टेप एंड झाली. सेकंड स्टेपची सुरुवात तिथे करायची जिथे फर्स्ट स्टेप एंड झालीये. बाकी सगळं ऍज इट इज. लोन पेर आहेच, पॉझिटिव्ह चार्ज आहेच, प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे. हा कोण आहे? प्रोटोनेटेड अल्कोहोल. पण बघा आता, दिलवाले दुल्हनिया ले तो आए पण घरवाले नाही मान रहे अभी. घेऊन आले हायड्रोजनला, पण पॉझिटिव्ह चार्ज आला ना, घरात भांडणं व्हायला लागलीत आता. मग घरातून हाकलून दिलं जातं की जा बाबा तुझं तू बाहेर जाऊन घर कुठेही सेटल कर. तर आर या ग्रुपला, आर ऑक्सिजनला म्हणतो तू पाहिजे तर हे 100 रुपये घे, हे इलेक्ट्रॉन्स घे माझे, पण तू आमच्या घरी राहू नको, तू बाहेर जाऊन कुठे तरी तुझं घर सेटल कर, गेट आउट ऑफ माय हाऊस. आणि त्याच्या हातात 100 रुपये देतात. 100 रुपये देतात म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स देतात. आता काय झालं? मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल दिसतोय का बघा. OHH, वॉटर बाहेर चाललंय. बाहेर कोण पडलं? वॉटर, H2O. आणि हा कोण राहिला मग? फक्त R. R ने आपले इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजनला दिले असतील तर आता पॉझिटिव्ह चार्ज R वर येईल ना. HOH बाहेर पडलं म्हणजे वॉटर. R ने आपले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिलेत की बाबा हे इलेक्ट्रॉन घे पण तू तेवढा बाहेर जा, तर त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. R वरती पॉझिटिव्ह चार्ज येणं म्हणजेच काय झालं? कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन झालं.
सो दिस इज हाऊ कार्बोकॅटायन झालं आणि या स्टेप मधून पाणी बाहेर पडलंय. कॅन आय से दिस स्टेप ॲज डिहायड्रेशन? बघा पटलं का सेकंड स्टेप? डिहायड्रेशन म्हणा, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन म्हणा. चला फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन म्हणू, जे बनतंय ते म्हणू. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता ह्याच दोन स्टेप मला एखाद्या मॉलिक्यूल मध्ये करून दाखवू देत. मॉलिक्यूल मध्ये का हे पण तुम्हाला खाली समजेल की मॅम तिसरी तर स्टेप राहिली आहे, करा डायरेक्ट तिथेच. मॉलिक्यूल मध्ये काय करायची गरज आहे दाखवते का करायची गरज आहे. घ्या तर पहिला अल्कोहोल. स्टेप 1 मध्ये मी घेतला CH3 CH2OH. डिहायड्रेटिंग एजंट टाकलाय प्रोटॉन, दॅट इज ऍसिड H2SO4. ऑक्सिजन वरती लोन पेर होती किती? 2. पहिल्या लोन पेरने हिम्मत केली, आपली पोरगी जाऊन घेऊन तर आला. पुढचे कॉन्सिक्वेन्सेस त्याने काय पाहिले नाही, तो विषय दुसरा, पण घेऊन तर आला. CH3 CH2 ऑक्सिजन, समोर हायड्रोजन आहे, खालच्याची हिम्मत झाली नाही, खालची लोन पेर आहे तशी, वरच्याने हायड्रोजनला आणलं, H+ ला आणलं, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आला ऑक्सिजन वरती. हे झालं प्रोटोनेटेड अल्कोहोलचं फॉर्मेशन. सेकंड स्टेप, परत घ्या प्रोटोनेटेड अल्कोहोल. CH3 CH2OH, वरती H, खाली एक लोन पेर, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. घेऊन आल्यानंतर कॉन्सिक्वेन्स काय आहे? घरवाले बाहेर काढतायत, हाकलून लावतायत, ते पण कसे? बेइज्जती करून, हातावरती 100 रुपयाची नोट ठेवून, हे 100 रुपये घे. आजकालच्या जगात काय होतं 100 रुपयामध्ये? हे माझे इलेक्ट्रॉन्स घे, पण तू तेवढा घरातून बाहेर जा. वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला, जो कार्बोकॅटायन बनलाय तो कसा बनला? CH3 CH2 प्लस काय भेटलं? वॉटर मॉलिक्यूल. असंच होणार आहे. क्लिअर आहे बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ मॉलिक्यूल. कारण मी थर्ड स्टेप इथं दाखवणार आहे आणि मग इकडे स्टेप मध्ये लिहिणार आहे. मग आता काय रे? तिसरी स्टेपची सुरुवात तिथे करायची जिथे दुसरी स्टेप एंड झालीये. कुठे एंड झाली? कार्बोकॅटायनला. हा कार्बोकॅटायन बनलाय म्हणजे घरवाले आता रडत बसलेत की बाबा त्याला घरातून बाहेर पाठवलं, पण आता मला करमेना, पोटचं पोर आहे, जीव लागलाय त्याच्यावरती. मग आता शेजारचा हायड्रोजन, त्याला नाही का आपल्याला एक सांत्वन देणारी लोक असतात आजूबाजूला, त्याला हकलून लावल्यानंतर शेजारचा सांत्वन करतोय. आता शेजारी कोण आहे? हायड्रोजन आहे, कार्बन नाही, हायड्रोजन सांत्वन करतो. शेजारच्या कार्बनवरचा एक हायड्रोजन म्हणतोय माझे इलेक्ट्रॉन्स घ्या, पण तुम्ही तेवढं रडू नका. पॉझिटिव्ह चार्ज येणं म्हणजे लोन येणं, पॉझिटिव्ह चार्ज येणं म्हणजे अनस्टॅबिलिटी येणं. हायड्रोजन म्हणतोय मी तर छोटा आहे, मी असणं आणि नसणं कोणाला काय मॅटर करतंय, मी इतका छोटा आहे की मी असणं आणि नसणं सुद्धा कोणाला काही मॅटर करत नाहीये. तर तुम्ही माझे इलेक्ट्रॉन घ्या पण तेवढं रडू नका, माझे इलेक्ट्रॉन घ्या पण तेवढं स्टेबल बन. सो मी याच मॉलिक्यूलला असं ड्रॉ करू शकते का फॉर बेटर अंडरस्टँडिंग? CH3 आहे ना, मी असं लिहू शकते का? CH2H CH2+, तोच मॉलिक्यूल आहे का बघा, पण एका H ला फुरसत मध्ये काढलंय. CH3 चं कसं लिहिलं? CH2H. हायड्रोजन म्हणतोय माझे इलेक्ट्रॉन्स घ्या पण तुमचा पॉझिटिव्ह चार्ज तेवढा न्यूट्रल करा. म्हणजेच काय करतेय मी? हायड्रोजनला एलिमिनेट करतेय, -H+. हा जो हायड्रोजन आहे तो इलेक्ट्रॉन्स घेऊन चाललाय का बाहेर? नाही, आपले इलेक्ट्रॉन्स तो इकडे देतोय, म्हणजे H इन द पॉझिटिव्ह फॉर्म बाहेर चाललाय, इलेक्ट्रॉन्स तिथेच ठेवून. सो इलेक्ट्रॉन्स तिथे काय करतील आता? डबल बॉन्ड, CH2 डबल बॉन्ड CH2. अँड दिस इज हाऊ अल्कीन फॉर्मेशन होतो.
दिस इज हाऊ अल्कीन फॉर्मेशन होतं. थर्ड स्टेप मध्ये मी नाव काय देऊ शकते, डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन, परत प्रोटॉनला बाहेर काढलं ना. पहिल्या स्टेप मध्ये H प्लस ला ऍड केलं, लास्ट स्टेप मध्ये H प्लस ला मायनस केलं. पहिल्या स्टेपचं नाव प्रोटोनेशन, लास्ट स्टेपचं नाव डिप्रोटोनेशन. याचा अर्थ तुमचा ऍसिड कॅटलिस्ट सारखं काम करतोय. इनिशियली ऍसिड टाकलं, ऍसिडने रिॲक्शन केली, परत ऍसिड बाहेर आला. सो ऍसिड ऍक्ट ॲज कॅटलिस्ट इन दिस रिॲक्शन. तिसरी स्टेप क्लिअर आहे का सगळ्यांना? एव्हरीवन? मग आता तुम्हाला हेही समजेल की या मॉलिक्यूलमध्ये मी स्ट्रक्चर काढताना कसं काढतेय बघा. आर ला रफ करते, कारण आत्ताच जर मी स्ट्रक्चर काढायला गेले, चला आर लिहिते आहे, स्टेप 3 ला नाव देते. कंटिन्यू करू. स्टेप 3 ला नाव देते. स्टेप 3 काय होतं बाबा, मॅमनी सांगितलेलं डिप्रोटोनेशन होतं. लिहिलं डिप्रोटोनेशन. आता माझ्या आरच्या बाजूला कोणता ग्रुप आहे का की बाबा मी तुम्हाला दाखवेन. आर प्लस बनलाय ना, सो साइडला कुठला कार्बन आहे का की मी असं दाखवेन तुम्हाला की याच्या साइडचा हायड्रोजन येणार आहे आपल्याकडे, म्हणून याचा साइडचा हायड्रोजन आपल्याला इलेक्ट्रॉन देणार आहे. असं काही आहे का उरलेलं माझ्याकडे दाखवण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी? तसं तर आहे, मला माहिती आहे. मग रिप्रेझेंटेशन व्यवस्थित होऊ दे म्हणून मी हा आर रफ करतेय आणि मॉलिक्यूलला फक्त थोडंसं वाढवतेय. ड्रॉ करतानाच रिप्रेझेंटेशन केलं. आर CH2 R CH2 CH2OH. चालेल का बघा? हा पण अल्कोहोलच आहे ना, हा पण अल्कोहोलच आहे. सो आरच्या ठिकाणी फक्त मी काय केलं, लॉंग चेन घेतली. आता R CH2 CH2. बाकी काहीही चेंज करत नाहीये. आर ला रफ करणार, काय लिहिणार आरच्या ठिकाणी, R CH2 CH2. बाकी आपली स्टोरी तीच लागू होते. कार्बोकॅटायन कोणता बनणार, आर प्लस नाही, कार्बोकॅटायन कोणता बनणार आहे आता, आर CH2 CH2 पॉझिटिव्ह. सो दॅट मी तुम्हाला आता खाली दाखवू शकते की बाबा कसं काय ते डिप्रोटोनेशन झालंय. बघा आता एकदा, आर CH2 CH2 पॉझिटिव्ह चार्ज आला. सांत्वन कोण करणार आहे त्यांचं, सिंपती कोण देणार आहे त्यांना, शेजारचा प्रोटॉन, शेजारचा हायड्रोजन. हा हायड्रोजन जरासा खाली फुरसत मध्ये काढा. CH2 लिहिण्याऐवजी काय लिहा, CHH. हे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील आणि पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रल बनवलं जाईल. सो आर CH, हायड्रोजन बाहेर पडला, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला, पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रल केलं. अँड दिस इज हाऊ अल्कीन जनरेशन टेक्स प्लेस फ्रॉम अल्कोहोल. मेकॅनिझम क्लिअर आहे सगळ्यांना? याचा अर्थ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये पण कार्बोकॅटायन बनतो आणि तो कार्बोकॅटायन आपण रिअरेंज करू शकतोय. बघा, जिथे जिथे कार्बोकॅटायन बनतो तिथं तिथं रिअरेंजमेंट असतं. हे मी यासाठी शिकवलं की बाबा तुम्ही मॉर्निंगला लेक्चर करताय, याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी ऑर्गॅनिक मध्ये इंटरेस्ट आहे. ज्यांना इंटरेस्ट नाही ते तर असेच झोपले असतील, कारण ऑनलाईन मध्ये काही ट्रॅक पण राहत नाही. सो मी तुम्हाला शिकवते कारण कुठेतरी होप्स आहेत की बाबा तुम्ही कराल. जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्ही दिमाग लावाल की बाबा डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आहे, इथून आधी आपण पटपट वॉटर मॉलिक्यूल काढलेत पण त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन बनत असतो. सगळ्यांना मेकॅनिझम क्लिअर आहे? मी लगेच एक क्वेश्चन देते. तुम्ही या आधी कसा सॉल्व्ह करत होता तेही सांगते आणि यानंतर कसा सॉल्व्ह करायचंय तेही सांगते.
स्क्रीनशॉट्स कुठेपर्यंत काढलेत? क्वेश्चन नंबर 14 म्हणजे हाच आहे आता डायरेक्ट. लिहित आहे का कोण की क्वेश्चन देऊ? हा श्रेया ठीक आहे. झालं ठीक आहे. श्रेया लिहितीये, फक्त वेट करू. बर बोर झालाय का हे पण सांगा, कारण 7 वाजलेत ऑलरेडी. थकलाय? क्वेश्चन नंबर 15च्याच खाली लिहा. ठीक आहे, आज 20 क्वेश्चन नको करायला. 15च्याच खाली क्वेश्चन्स लिहा. 15चं मेकॅनिझम झालं. 15 मध्ये ए क्वेश्चन टाका. सो सॉरी. हा क्वेश्चन आहे, याच्यावरती आपण H2SO4 टाकतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. सो तुम्हाला ओळखलं पाहिजे की इट इज डिहायड्रेटिंग एजंट. डू दिस. हो हो ठीक आहे जयेश, हे घे. पहिला तर तुम्ही आजपर्यंत कसं सोडवत होता तसं सोडवाल. H2SO4 टाकलं की अल्फा बीटा एलिमिनेशन करायचा. OH ज्या कार्बनला लागलाय त्याला अल्फा म्हणायचं आणि मग तुम्ही बीटा शोधायचा. यामध्ये किती बीट आहेत? याच्यामध्ये 2 बीट आहेत. एक या साईडला आहे बीटा 1 आणि एक या साईडला आहे बीटा 2. शेजारच्या कार्बनला बीटा म्हणायचं. मग प्रोडक्ट किती बनणार? जेवढे बीटा तेवढे प्रोडक्ट. तुम्ही पहिला प्रोडक्ट असा बनवत असाल CH3. पहिला बीटा 2 वरून जर हायड्रोजन काढला तर C, वरती CH3 सिंगल बॉन्ड CH, अल्फा वरून OH काढला की अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड आणि पुढे CH3. अल्फा बीटा डिहायड्रेशन. ही पहिली अल्कीन बनवत असाल आणि दुसरी अल्कीन CH3 CH, नंतर बीटा 2 ला हात पण नाही लावला कारण मी आता बीटा 1 मधून काढणार आहे. अल्फा वरून OH आणि बीटा 1 मधून हायड्रोजन काढला CH2 आणि लावला डबल बॉन्ड. दिस इज हाऊ वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. 2 अल्कीन बनल्या आणि या 2 अल्कीन मध्ये मेजर अल्कीन कोण आहे? मेजर अल्कीन कोणत्या रूलने कोणत्या रूलने फाइंड करतो ते सांगा. सेडझेफ. मेजर अल्कीन कोणत्या रूलने फाइंड करतो? सेडझेफ. असं म्हणायचं तिथे, असं म्हणायचं मेजर अल्कीन कॅन बी फाउंड बाय सेडझेफ रूल. पण वापरताना वापरायचा अल्फा हायड्रोजनची कन्सेप्ट. एक्झामिनरला किंवा तिथे पेपर जे चेक करणार आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा मुलानं सेडझेफ वापरलाय. सेडझेफ काय सांगतात? मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इज मोर स्टेबल. मी सबस्टिट्यूशन बघायला शिकवलंय का कधी? 1 साइड सबस्टिट्यूशन आहे का 2 साइड सबस्टिट्यूशन आहे? मी सांगते की अल्कीनला रेक्टँगल काढा, जिथे डबल बॉन्ड आहे तिथे रेक्टँगल काढा. डबल बॉन्डच्या शेजारचे कार्बन सगळे अल्फा असतात. डबल बॉन्डच्या शेजारचे कार्बन अल्फा असतात. बघा व्यवस्थित,
डबल बॉन्ड जिथं आहे त्याच्या शेजारचा अल्फा आहे. इथं डबल बॉन्ड आहे त्याच्या शेजारचा अल्फा आहे. डबल बॉन्डला सलग लागला म्हणून अल्फा आहे. डबल बॉन्डला लागलाय म्हणून अल्फा आहे. मी वरच्याला अल्फा म्हटलं का? नो. मी त्याच्या बाजूच्याला अल्फा म्हटलं का? नो. सो ते नोट केलं का व्यवस्थित? डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या जस्ट शेजारी अल्फा आहे. सो याच्याकडे 3 आणि 3 6 आणि 3 9 9 अल्फा हायड्रोजन्स आहेत. आणि इथे किती अल्फा हायड्रोजन आहे? 1 अल्फा हायड्रोजन. मोर अल्फा हायड्रोजन, मोर इज द स्टॅबिलिटी. मोर अल्फा हायड्रोजन, मोर इज द स्टॅबिलिटी. समजे? आता बघूया मेकॅनिझम. बोर्ड एक्झामला तर तुम्ही पक्का हेच करताय. बोर्ड एक्झाम आला, असा क्वेश्चन आला, हे टू हे कन्वर्ट करा, तर पक्का हे करताय. पण त्यांनी जर क्वेश्चनच विचारला की डिस्क्राईब युजिंग मेकॅनिझम, डिस्क्राईब युजिंग मेकॅनिझम, तरच मेकॅनिझम करायची, नाहीतर मेकॅनिझम करायची नाही. ठीक आहे, चला थोडंसं फास्ट मध्ये केलं तर चालेल का बघा. आता इच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला माहिती आहे. CH3 CH CH3 CH CH3 OH. काय करू पहिल्यांदा? मॅम त्याच्यामध्ये प्रोटॉन टाका, H2SO4 टाका, म्हणजे H+ टाका. टाकला मग काय होईल? ऑक्सिजन वरती 2-2 लोन पेअर असतात, त्यातली एक लोन पेअर हिम्मत करते आणि हायड्रोजनला घेऊन येते. डिस्पाइट ऑफ थिंकिंग ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. CH3 CH वरती CH3, समोर CH, खाली ऑक्सिजन होता, एक हायड्रोजन ऑलरेडी होता, अजून एक हायड्रोजन तो घेऊन आला, आणि अजून एक हायड्रोजन घेऊन आल्यामुळे एकच लोन पेअर उरली आणि एक आला पॉझिटिव्ह चार्ज. आणि समोर काय आहे? CH3. बरोबर ना? हायड्रोजन आणल्यामुळे लोन पेअर एकच उरली आणि तो पॉझिटिव्ह चार्ज पण आला. आता काय होणार आहे? घरवाले बाहेर काढणार. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कसे बाहेर काढतात? बेइज्जती करून. इलेक्ट्रॉन्स देतात, 100 रुपये घे, पण तू तेवढा बाहेर जा. आणि मग त्याच्यामुळे कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन झालं. CH3 CH वरती CH3, समोर CH, पुढे जाऊन CH3, वॉटर बाहेर पडल्यामुळे इथे तयार झाला कार्बोकॅटायन. नाव थिंक, हा कार्बोकॅटायन किती डिग्रीचा आहे? तर हा कार्बोकॅटायन 2 डिग्रीचा आहे. मी काही करून याचा 3 डिग्री बनवू शकते का? माझ्याकडे काही ऑप्शन्स आहेत का याला चेंज करण्याचं इंटू 3 डिग्री? 2 ऑप्शन असतात, हायड्राइड शिफ्ट आणि मिथाइल शिफ्ट. कोणती शिफ्ट होऊ शकते इथे? हायड्राइड शिफ्ट. जेव्हा कार्बोकॅटायन बनतो त्याला मोर स्टेबल बनवण्यासाठी शेजारच्या कार्बनला विचारायचं, पहिला क्वेश्चन, काकू तुमच्याकडे हायड्रोजन आहे का? ते म्हटले येस बाबा आहे हायड्रोजन, तर म्हणायचं द्या आम्हाला. जर नाही म्हटल्या तर विचारायचं मग मिथाइल आहे का? मग मिथाइल घ्यायचं, आणि मिथाइल असतोच. हायड्रोजन नसेल तर मिथाइल असतोच. मग त्यांच्याकडून हायड्रोजन घ्यायचा आणि आम्ही तुम्हाला देतो पॉझिटिव्ह चार्ज. दॅट इज वाय इथे काय झालं? हायड्राइड शिफ्ट झाली. इथे काय झालं? हायड्राइड शिफ्ट. खाली ड्रॉ करते. CH3, काकूंकडचा हायड्रोजन समोर गेलाय, काकूंवर आलाय पॉझिटिव्ह चार्ज. इथे होणार आहे CH2 आणि समोर झाला CH3. आता बनलेल्या कार्बोकॅटायनला सिंपथी कोण देत रे? बाबा तुम्ही अनस्टेबल आहे, तुम्ही रडू नका, अशी सिंपथी कोण देत? शेजारचा हायड्रोजन. बरोबर ना? मग इथं शेजारी किती हायड्रोजन आहेत? हा पण शेजारचा हायड्रोजन रेड कलरचा, हा पण शेजारचा हायड्रोजन ब्ल्यू कलरचा, हा पण शेजारचा हायड्रोजन पिंक कलरचा. किती हायड्रोजन आहेत शेजारी याला? 3 डिफरंट हायड्रोजन. का 2 डिफरंट हायड्रोजन? करेक्ट माय सेंटेन्स. बनलेल्या कार्बोकॅटायनला न्यूट्रल बनवण्यासाठी किती हायड्रोजन आहेत?
3 डिफरेंट हाइड्रोजन या 2 डिफरेंट हाइड्रोजन? करेक्ट है वेदांत. एव्हरीवन थिंक अँड आन्सर. वैष्णवी करेक्ट आहे. श्रेया साक्षी रॉंग. श्रेया करेक्ट आहे. 2च डिफरंट हायड्रोजन आहेत. हा पण CH3 आहे आणि हा पण CH3 आहे. हे बघा, हा CH3 आहे, हा पण CH3 आहे. मग वेगळे असणार आहेत का त्यांचे हायड्रोजन? हा पण रेड मध्येच लिहायला पाहिजे आपण. समजलं ना साक्षी? तो पण मिथाईलचा हायड्रोजन, हा पण मिथाईलचा हायड्रोजन, हा मिथिलीनचा हायड्रोजन. सो 2 वेगळे हायड्रोजन आहेत, रेड आणि पिंक. मग 2 प्रोडक्ट बनतात. एकदा रेड हायड्रोजन सांत्वन करेल तर एक प्रोडक्ट बनेल, आणि एकदा पिंक हायड्रोजन इलेक्ट्रॉन देईल तेव्हा एक प्रोडक्ट बनेल. आणि प्रोडक्ट तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. रेड वाल्यांनी बनवला तर प्रोडक्ट कसा बनेल? -H+ CH2 डबल बॉन्ड C वरती CH3, या साइडला CH2, इकडे CH3. जर पिंक वाल्याने दिला तर कसा बनेल? CH3 C वरती आहे CH3, इथे डबल बॉन्ड CH3. 2 अल्कीन बनतात आणि मेजर अल्कीन कशी फाइंड केली ते मी तुम्हाला सांगितलं. ही मेजर बनली, ही मायनर बनली. सो दिस इज हाऊ मेकॅनिझम वर्क्स. मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन आला असतो, त्याने शिफ्ट बनवल्या असतात आणि मग प्रोडक्ट बनतो. बोर्ड एक्झाम मध्ये 2 टाइपनी क्वेश्चन विचारतात. एक तर डायरेक्ट प्रोडक्ट विचारतील आणि एक तर मेकॅनिझम एक्सप्लेन करा म्हणतील. दोन्ही थिंगसाठी प्रिपेअर राहाल. आणि बोर्ड एक्झामचा हा फेवरेट क्वेश्चन आहे, 2-मिथिल ब्युटॅन 2-ऑल. फेवरेट म्हणजे फेवरेट क्वेश्चन आहे हा, 2-मिथाइल ब्युटॅन 2-ऑल. करून जा हाच. क्लिअर आहे सगळ्यांना? चॅट मध्ये काय राहिलं का बघू. ठीक आहे. सो आज आपण काय केलं? रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स मध्ये त्या सगळ्या रिॲक्शनचं रिव्हिजन केलं की ज्याच्यामध्ये R आणि O मधला बॉन्ड ब्रेक होतो. हे सगळं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झालं. सो परत एकदा जस्ट चार्ट्स बनवून दिले आणि डिहायड्रेशनची मेकॅनिझम सांगितली. उद्या आपण बघणार त्या सगळ्या रिॲक्शन्स की ज्याच्यामध्ये हा बॉन्ड ब्रेक होतोय. तर त्याच्यामध्ये अल्कॉक्साइड पासून एक रिॲक्शन असणार आहे. अल्कॉक्साइड म्हणजेच कोण? विल्यमसन्स इथर सिंथेसिस. उद्या विल्यमसन इथर सिंथेसिसची मेकॅनिझम शिकवेन. विल्यमसन्स इथर सिंथेसिस. जसं तुम्ही इथर सिंथेसिस केलं तसं आपण ईस्टर पण बनवू शकतो. सो सेकंड रिॲक्शन शिकवणार ईस्टरिफिकेशन, पण तिथे हिंट शिकवणार, तिथे मेकॅनिझम नाही. सो उद्या ह्या 2 रिॲक्शन्स आणि मग आपण फिनॉलकडे जाऊ. फिनॉल इतका मोठा नाही अल्कोहोल इतका, सो पटकन होऊन जाईल. सो उद्या अल्कोहोल आणि फिनॉल दोन्ही पण एंड होतात. वेदांत एकदा ग्रुपला क्रॉस चेक कर, सगळे इमेजेस सेंड केले का मी? मेकॅनिझमचे जस्ट सेंड करतीये. बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच. क्वेश्चन 15, 13, 14, 15 A पाठवला, चार्ट पण पाठवला. हो हो हो, जय सेंड करते, सगळ्या ग्रुपवर सेंड करते, डोंट वरी. PDF जनरेट करून सेंड करते. ओके, चलो करा रिव्हिजन. रिव्हिजन सांगितल्याप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या खाल्ल्यासारखं रिव्हिजन करायचं. आता लगेच एकदा करायचं, दुपारी एकदा करायचं आणि रात्री झोपताना एकदा करायचं. जे शिकवतं तेवढंच, जे शिकवलं तेवढंच.
मी आज रेकॉर्डिंग स्टार्ट केलं नव्हतं. शिट. चलो ठीक है, नो प्रॉब्लेम. बाय एवरीवन. सेशन एंड करूं?